जा मग आता तुम्ही कोणते काय ते SRI चे फॉर्म आहे ते वाटा आणि ते झालं की 1:30 वाजता तुम्ही तुमची ती मीटिंग घ्या. ते मारुतरावले फोन लावा एक आणि ते देव म्हणले आणि काय क्लिअर आहे ते आम्हाला सांगा. आम्ही किती वाजता यावं ते सांगा. काहून की कसं आहे सगळे कामं धंदे सोडून आम्ही या कामी आहोत आता. काहून की एक रस्ता आता क्लिअर झालाच पाहिजे. हा सांगा मग काय आहे किती वाजता येऊ आम्ही. तुम्ही असं करा ना 2:30 वाजता या तुम्ही. हो मी यायला काय करतो 1:30 वाजता बोलावून घेतो मारुतरावले आणि आपला ते देऊ मग. हो काय आहे काय नाही आता रस्त्याने जातानाच फोन लावता येईल. घरी जर भेटले ठीकच ठीक. हा हो तुम्ही बरोबर 2:30च्या तेवढ्यात येऊन जा. हो काय होते मॅटर आमचं सांगतोच तुम्हाला मग. हा करू ते रस्त्याचं तुम्ही काही म्हणजे टेन्शन घेऊ नका. कारण की आपलं शाळेचा वावर आहे नेहमीचा रस्ता आहे काय विषय नाही त्याच्यात. हा सांगतो मी त्याला समजावून बरोबर. हो ठीक आहे मग आता येऊ का मग मी. हो चला ठीक आहे. चला जमला आता. हो असं पाहिजे जिथं आपल्याला नस पकडायची तिथं पकडा लागते. मग काय गुरुजीने एका शब्द सांगितल्यावर ते रस्ता देते. हो नाही तर आपल्याला आता किती काही तिथे दणके घेतले असते फालतू आळवा झाला असता ते. आता टेन्शन घ्यायचं काम नाही. आता सगळं बरोबर पद्धतशीर होते. हो शिवलाल तू मार्केटला गेला चालते आता. प्रकरण निपटण्यातच आहे काही विषय नाही. एवढं वाटते तेवढं सोपाय करायचं. मग खादोडे मागा येईल काय माहिती आता काय सांगायला पुरत नाही सध्याशी. हो सांगू आता टाइम आला की हे बा मी काय म्हणतो निपटलं तर फारच फार चांगलं. आणि जर नाहीच निपटलं तर मग शेवटी मा कानावर टाका तुम्ही. हो मी करतो काय करायचं ते. झालं ना आता. हो ठीक आहे येऊ मग मी आता. बाकी काही अडचण नाही. अरे अडचणी याचा विशेष नाही ना. मग काय आता शाळेवाल्याचं म्हटल्यावर आता ते काय म्हणणार आहे त्याच्या पुढे. हा हो कावकंदीला पण शांताराम भाऊ हा लक्षण भाऊ हा तुम्हाला काय वाटते. पाहू ना आता 2-2.5 घंटे थांबायला काय हरकत आहे. 2:30 वाजता समजतेच आपल्याला काय निर्णय लागते. हा हो तर तुम्ही असं करा देदच राहा हे आपण सगळेजण ओळाखाली येऊन जाऊ 2 वाजता बरोबर. आणि तिथून मग सगळी इथं अजून डबल विचारपूस करायला चालली येऊ. हा चालते ना. हो बिलकुल बिलकुल. हा हो लक्ष्मणराव तुम्ही धाब्यावर जाऊ नका आणि बाकीच तुम्ही बी सगळेजण थांबा. काशा आजच्या दिवस ट्रॅक्टरचं जरासं दुपारी 2 वाजता थांबू जो काय. तेच म्हणलं आणि बाकी आता तुम्ही काही काळजी करू नका. 2:30 बरोबर शाळेत हजर. हा जाय आता शिवलाल तू विषय मिटला. बरं ठीक आहे मग. हो सांगा काय होते तर. हो येतो मग मी. अरे बा मग काय मी काय चाललो मी. अरे फक्त आज जायचं आहे आणि वापस यायचं आहे. आता कसं आहे राणीचा फोन आलता. हो म्हणे या म्हणे आता. मी म्हटलं ठीक आहे येतो भेटीले. सासरे बाबाचे एकूण पैसे घेणं आहे. हो बियाण्याचे बियाणं दिलं ना बा ते लाऱ्या मले. फोनावर फोन करू राहिला कसं मारती कसं मारती. काय मागतं जाऊ दे ना पैसे गिसे. आता एवढा दवाखान्याचा खर्च तुझे सासरे बा करून राहिले. मग तुला जर लावा लागले असते तर काय करत होता. एरी आपल्याला कोणतं कमी आहे. एवढं मोठं खबाड आपल्या बुड्याने दाबेला 2-2. टेन्शन काय घेऊन राहिला. तू जा बिंदास बिलकुल मुक्कामी राहायची मुक्कामी राहा. काही टेन्शन नाही. मी वावराच्या इकडे लक्ष देतो. एरी काय आपलं कामच कोणते आता सध्या गाड्या आहे का कोणते काम आहे गाडीचे का कोणते. आता गुरुजीचा काय फोन आला बा. कालच तर गेलो तू शाळेत ते पुस्तकं वाटाले कपडे वाटाले. आता काय नवीन हो थांबवू दे बा आता काय तर. हॅलो हा नमस्कार गुरुजी नमस्कार. म्हणलं काय होतं काही सही राहिली का कोणत्या रजिस्टरवर. काय काय सेट लावला म्हणलं काही अडचण आहे का. अडचण विचारच नको तू. हे पा मी काय म्हणतो थोडंसं हे पा मारत राहा. एक काम करा आपल्याला ते काय रस्त्याचा मोठा ताप झाला ना. ते देव म्हणणं मोठा घोर केला म्हणते. आता हे 7-8 लोक मागायला आलते ना. मग अरे म्हणे बा ते कसं काय करा गुरुजी आम्हाला रस्ता नाही काही नाही. ते लक्ष म्हणतं लागून का पेरणं राहिलं म्हणते. ते गाय गद्यानं हे नेऊन राहिले म्हणते बॅगा आणि कसं काय झालं चालतं. काही मला तर सांगितलं नाही काय प्रकरण आहे काय नाही आतापर्यंत सांगायला तर पाहिजे. हो ना पण मग आता हे सांगा कोणाला गुरुजी. हो तुम्हाला समजते आपल्याला समजते आपण समजदार लोक. म्हटलं ना म्या लक्ष्मणरावले येले म्या म्हटलं तुम्हाला आमच्या पशीच या लागन आम्ही मार्ग काढू शकतो यातला. लक्ष्मण म्हणे काय करतो पण तू तो अचानक काय होते आता सांगा काय समजते यायला अधिकार कोणाच्या हातात आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक. आणि हे काय लक्षाला काय समजते. त्याला म्हटलं करतो म्हणून काय तर शेवटी आलाच का नाही मग. त्याला म्हणलं होतं ना म्या बरोबर मग आता काय करावं लागते आपल्याला. काही नाही ते देव म्हणले फोन लावतो मी त्याला बोलावून घेतो त्याला समजावून सांगतो. हो तू सांग जरा पद्धतशीर असं आहे मी सांगतो. असं करून निपटा लागन ते रस्ता करून द्या लागन द्यायला पहिल्यापासून रस्ता आहे ते. नाही 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 हे कसं आहे गुरुजी गावाचं मॅटर आहे. हो आम्हाला जास्त बोलता नाही. तुम्ही गुरुजी आहे तुम्ही बरोबर बोला त्याले. मी होले हो लावतो आणि कसं गोळा गुलाबीनं घ्या त्याचा रस्त्यासारखा करू. हो ना पाहतो ना मी जसं झालं ॲडजस्टमेंट तसं करतो त्याला बरोबर गोळ गुलाबीनं कव्हर करतो. हो ठीक आहे मग तू किती वाजता येशील तू 1:15 वाजताच्या तेवढ्यात येऊन जाईल. हो त्याला मी 1:30 वाजता बरोबर बोलावून घेतो त्याला फोन लावतो आता. बरं लाव मग म्हणून लवकर करा म्हणलं मीटिंग मला कसं तिकडे सासरेबाजी जायचं आहे. मी फोन केला तर येऊन राहिलो म्हणून म्हणलं मग अजून पाणी गिनी धरलं तर बसा लागल. असंच नाही तुमचा अध्यक्ष लोकांचा. हो कोणती सही म्हणलं कोणतं काम म्हणलं की बातच तुम्ही काम काढता. एका दिवशी जरा आलं पाहिजे ना अशा कामात. हो ठीक आहे चला ठीक आहे काही वांधा नाही ये मग लवकर. हो नंतर चालला जाय. असं आहे मग एक एक काम निघते का माणसाच्या मागं. सासऱ्याबाला वाटते की पाहता आहे चाटा मारते बा मोठेपणा करून राहिला असंच वाटते का नाही. लोकांना वाटते मारते मोठेपणा करते अशी माग अडचणी येतात ना. हो चला आता काय 2:30 वाजता जा लागेल मग हे पडलं आता काय होते काय माहिती देव म्हणे ऐकते का नाही काय माहिती. म्हणतो बा मारते तू पण मला नाही वाटत बा ते होईल म्हणून तुमच्या जन शक्य. हो कारण की माणूस लय चालू दिसून आलाय. हो आणि तू म्हणलं आता अध्यक्ष किती दिवस आहे म्हणलं मारते नाही. हो संकेत तर गेला आठी शाळेतून. काही नाही झालं आपलं निपटलं. मग काय 8-15 दिवसात मीटिंग घेऊन दुसरा अध्यक्ष करणार आहे कारण की आता आपलं निपटलं ना. आणि कुठं लोड घ्यायला पुरते आता. मग काय तर हो आता कसं आहे आपला संकेत होता इथं समजा मावस भाऊ. हो त्याच्यानं आपण अध्यक्ष झालो 2 वर्षासाठी. आता दुसरा होईल. पाहू ना आता काय होते आपल्याला काय करायला लागते कोणी हो नाही का. हो, आपण कुठे जास्त भानगडीत पळा. एक तर बुडा म्हणे जास्त भानगडीत पळू नको म्हणे तू या देव म्हणच्या. हो ना बुडा म्हणे तू येऊ नको म्हणे तिथं. हो काही असलं रस्त्याचं तर नाही का फालतू नाव घासून द्या जायचे. पोट्टे पाट्याचे नाव बातच घासतात ना लोक आज का. मा बुडा म्हणे बा अशा भानगडीत तू इथं दिसत नको जाऊ म्हणे.
तसंच करावं लागते. बुडा सांगते का खोटं सांगते का? नाही तर मग कसं आपल्यासारखे लटकवलं की घरचे परेशान आणि सरेच परेशान असं आहे. लोक मुद्दा म्हणून नाव टाकतात ना मग रिपोर्टमध्ये. हो चल येतो मग आता. हो पाहतो काय दादा. हो 1:30 वाजता शाळेत जातो. हॅलो, हा कोण बोलता म्हणलं? हॅलो, हा बोला बोला, कोण आहे? काही नाही गुरुजी बोलतो. तुमच्या घराकडे आलो तुम्ही. हो काय घरी कोण नाही म्हटलं? कुठं आहे सध्या? थोडं भेटत होतो. काय तो घरी बा, हे ढोर वासर नाही का मामांग? बकऱ्या घेऊन आला सकाळी. आता हे म्हशी गिशी चार लागते 11 वाजेलो. मग जरा असं कसं पाहतो, जरा वावराचे कामं धंदे चालूच राहते ना आमच्या मागं. आता कास्तकार म्हणलं काय म्हणत होते, काय काम होतं का पोट्ट्याचं? काही झालं ना ऍडमिशन? ते निपटलं सगळं? हो हो, झाली झाली झाली, मस्त ऍडमिशन झाली, सगळं झालं, कपडे लत्ते हे ते सगळं भेटलं आता. हो, फक्त मी काय म्हणतो, थोडासा महत्वाचा विषय होता. 1:30 वाजता शाळेत जा बरं जरा. हो 1-2 सह्या घ्यायच्या तुमच्या. ते तुमचं नाव टाकलं पोराचं तर, आणि अजूनही बाकीचे काम आहे. हो म्हणून म्हणलं थोडंसं जा बरं. नाही नाही नाही, सही गी काही नाही पाहिजे गुरुजीले. बहुतेक रस्त्याचं प्रकरण पोहोचलं वाटते त्याच्या कानापर्यंत, नाही का? हो, आता पाहा लागेल बा काय करावं तर. बरं, काय म्हणतो मग, येऊ राहिले का मग? हा येता ना तुम्ही 1:30 वाजता? अरे नाही ना गुरुजी, सध्या जमतच नाही माया. हे वावराच्या काय आहे, एक तर बकऱ्या चारणं हिन तीन काम आहे मामांग. हा सध्या माया येणंच नाही शाळेत. नाही नाही बा, 10 मिनिटाचं काम आहे तोपर्यंत. दुपारी आता नाही म्हणून राहिला मी, 1:30 वाजता या ना. बकऱ्या बांधून ठेवा, म्हशी बांधून ठेवा. 10-15 मिनिटासाठी शाळेत या फक्त. मी काय तुम्हाला दिवसभर बसवतो का इथं? हो ना हो ना, ते तुमचं बरोबर आहे म्हणा. बरं पाय तुम्ही. हो वावरात आहे हे, इले विचारतो मी माझ्या घरचीले. हो तिला म्हणतो बकऱ्या पाय बा, मी येतो. हो नंतर मी फोन करतो तुम्हाला 10 मिनिटानं. बरोबर करा मग. करा करा. हो ठीक आहे ठीक आहे, ठेवतो मग. पण अर्जंट आहे म्हणलं, जरा महत्वाचं आहे. सांगा आता किती आपत आली मावर, नाही का? हो ना, इकून आड तिकून विहीर. हो ते खादोळे म्हणत तो रस्ता काय दिला. तू मागं हटू नको म्हणते. इकडे आता गुरुजीन जर म्हणलं तर काय म्हणा आपण. हो ना, वावरत आहे शाळेत. हो त्याचं तर ऐकाय लागेल ना आपल्याला. हो पाहा लागेल आता काहीतरी. खादोळे म्हणा लागेल बा आता, याच्यात सांगा काय करावं. हे काय माझ्या डोक्यात आलं नव्हतं बा पहिले. हो हे लोक गुरुजीपर्यंत जातील म्हणून. हो बरं बरं, आता मला वाटते खादोळे फोन लावून देतो. असंच आहे बा, मी काय बोलू सांगा. 100% मला याच्यासाठी बोलावलेला आहे. हॅलो, अरे काय देऊ मन, वारंवार फोन नको करू ना तू. बा संध्याकाळी करत जा, एक तर सकाळीच करत जा 9च्या आता. हो मार्केटमध्ये आलो ना मी. अरे नाही हो साहेब, मी फोनच काय लावतो तुम्हाला. पण ही इमर्जन्सीच तशी आली ना, मग काय करावं आता सांगा बा तुम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे घराचं मी त्याला सांगितलं. बस हप्त्याभरात काढतो बा, असं तसं दिलं सपाटणी करून. पण हे रस्त्याचं रजा माझ्या गयाशी आलं ना आता. हो ते शाळे नाही का, शाळेतून फोन आला मला मुख्याध्यापकाचा. म्हणे बा असं आहे म्हणे, तुम्ही जरा अर्जंटमध्ये शाळेत या. तर ते बहुतेक विषय हाच आहे की बा आता रस्त्याचं कसं. लोक गेले वाटते तिथं भेटायला. तर मग आता मी काय करू म्हणला. त्याने जर म्हणलं तर रस्ता द्यास लागेल ना मला. मग मी काय करू? असं 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 हो का, तिथं गेले नाही. हो जाणारच होते ते, वाटलंच मला. तरी हे बा चिंता करायचं काहीच काम नाही. मी तुला बरोबर सांगतो मार्ग काय तर. सल्ले घ्यायचे मापासून तर टेन्शन घ्यायचं नाही. हो फक्त मी सांगतो ते आता बरोबर ऐक तू सविस्तर. आणि बरोबर तिथं जाऊन तेच बोलायचं काय. समजलं ना? हो ठीक आहे, बाकी काही अडचण येत नाही. हो सांगतो ते ऐक आता. बरं सांगा ना सांगा. हो म्हणजे कसं मला तिथं काय बोलावं आता, म्हणजे समजलं पाहिजे ना. मी हवाळा नाही म्हणू. हो ठीक आहे, सांगा मग सांगा. झालं आता समजलं ना. हो काय बोलायचं कसं बोलायचं. तुला सगळं समजावून सांगितलं मी आता. हो काय तुला टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त मी सांगितलं तसं तसं तू बोलतो तिथं. हो बाकी काही अडचण आली तर मग मी हवं समजा. तू काही लोड घेऊ नको. तू त्या पद्धतीनं बरोबर चालते काय. हो हाय असं बरोबर. घायभराचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, हो ठेवतो मग. बरं ठीक आहे ना. हो समजलं ना मला आता काय बोलायचं काय नाही. तर हो तेच म्हणलं बा, कसं तुमच्या कानावर टाकणं माझं काम होतं. नाही तर मग कसं म्हणतं सांगितलंच नाही. हो तुमच्या कामात नाही, अर्थ आहे फालतू. ठीक आहे मग ठेवतो मी आता. हो जातो 1:30 वाजता, सांगतो काय सांगायचं त्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हो ठीक आहे, ठेवतो मग. हो खादोड साहेब, काय आहे म्हणलं प्रकरण तुमचं. हो हे काय देवमन काय होतं तुमचं ते वावराचं आणि रामपूरचं, तुमचा काय संबंध म्हणलं तिथं. त्याला काय सांगता तुम्हाला, हे शिवलाल टोयकोटे हे रामपूरचे लोक तुम्हाला माहित नाही का आता. आता तुम्ही पाहूनच राहिले का नाही. आज आलं नाही वाटते, अजून याच आहे वाटते ते शिवल्या. हो पण हे बा त्या रामपूरच्या लोकांना, या माणसाले परगावचा माणूस आहे, त्यानं केलं शाळेचा वावर. त्याला लेखाची हकालून द्यायची कोशिश करू राहिले. हो कोणत्याही बहाण्यानं रस्ताच पाहिजे, नसंच पाहिजे तसं. मी त्याला म्हणलं तू घाबरू नको, मी आहो तुझ्यासोबत. अशा माणसाला सहकार्य करायला लागेल का. तुम्हीच सांगा, शिवल्या टोयकोटेला अद्दल घडली पाहिजे का नाही. अच्छा ऐसा है क्या. नहीं नहीं नहीं, तुम टेंशन मत लो. लगा तो हमारे भी कुछ सपोर्ट लगेगा तो हम भी करेंगे. लेकिन वो आदमी को देवमन को सपोर्ट करो तुम. वो अकेला है, पूरे रामपुर वाले अलग है. तुम उनको बोलो कि टेंशन लेने का नहीं, हम भी तुम्हारे साथ है. नाही नाही, तसं तर मी एकटा कापी आहे रामपूरवालेले. हो ना, मग काय आता याले काय ते त्रास देते तर. मी हो ना त्याच्या मागं. तशी अडचण पडली तर मी तुम्हाला सांगेनच तसं. आणि त्याच्याच माध्यमातून शिवलाच्या काटाय काढते आपल्याला. म्हणजे कसं ती तिकडे जर गुतलं तर आपलं इकडे पद्धतशीर चाललं ना मग. हो नाही तर आता जईपासून ते आलं तरीपासून म्हणजे 10-20 रुपये शिल्लकच जातील भावात. असं आहे ते. नाही नाही, करावंच लागते ते. या शिवलाल टोयकोटीला इथून लवकरात लवकर कोशिश करावंच लागते काढायची. हो तुम्ही म्हणे 8-15 दिवसात काढू, पण तिला कसा ताल नाही बसू देऊ राहिला आपला. हो पहा त्याचाही जरा मार्ग काढा याच्यातून. हो जमलं जमलं. नाही तसंच आहे ना, माझ्या डोक्यात तेच आहे. त्याला कसं फसवता येईल. हो याच मागा मी त्या देवमन प्रकरणामध्ये याला अटकून इथून रफादफा करायचा आहे त्याला. हो म्हणजे यानं फक्त काही इचुकाटा करायला पाहिजे तिथं. हो झालं मग याचा रिपोर्ट घासून द्यायला लावतो आणि याला सर्कस करतो मग. हो एक खेप काही अटकला ना शिवला टोयकोट्या. झालं याला बाहेरच निघू देत मी. 6 महिने बिलकुल अंदरच. वैसे कुछ दिमाग लगाओ खादोड़ साहब तुम. हो यानी कैसा ये यहाँ से कटने को होना है शिवलाल टोयकोट्या. और बाकी उधर का क्या करना है तुम देखो बराबर. चलो फिर वो दिख रहा आ रहा है वो. चलो चलो आ गए हो. आला का ते. हो मॅडला येतच नाही का. बरं चला मग चला. काय येते का नाही काय सांगा बा. देव म्हणायचं काही सांगता येत नाही आता. 2-2:15 होऊन राहिले. हो काय तुम्ही 1:30 वाजताच बोलावलं म्हणता त्याला, काय अजून नाही आलं ते. एखादा फोन घेऊन लावून पाहत असता.
नाही अरे आत्ताच लावला ना, 15 मिनिटं आधी लावला तू याच्या अगोदर. मग काय येतो म्हणे ना, निघालो म्हणे मी वावरातून निघालो. हो येईन ना 2 मिनिटात येतो म्हणे मी. हो पण नाही म्हणलं मारती काय लेकाच, म्हणजे जरासा रस्ता नाही ठेवला म्हणते त्यानं. खरी गोष्ट आहे का, म्हणजे कसं कोणाचं खरं कोणाचं खोटं प्रत्येक जण आपापली बाजू मांडते. आता हे लक्ष्मण झाला हे ते म्हणे बा आम्हाला जाले रस्ता नाही म्हणे, पायवाटाही नाही ठेवली म्हणे. म्हणजे खोट्या गोष्टी आहे का खऱ्या आहे समजा 100% काय आहे खरं. अरे बा सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत. काय सांगा तुम्हाला, वावरात त्यामध्ये रस्ता अडवला पण तुम्ही त्याचं घर पाहिलं ते अतिक्रमणचं. किती मोठं केलं त्यानं सांगा ना, तुम्हीच सांगा ना. म्हणलं इतकं दादागिऱ्या करू राहिलं ते, त्याला नोटीस दिली आता. हो, शनिवार रविवारपर्यंत सामान काढतो म्हणे. काढते ते वाटते तुम्हाला. पण आता आमचे सरपंच साहेब म्हणे बा काढते म्हणे ते. आता पाहू काय होते. तर आता हे वावरावाले दम नाही खाऊ राहिले. शेवटी आला आपल्या होती आता. हो पण आता तुम्ही बरोबर हिशोबाने बोला गुरुजी, आणि त्याला कसाही करून रस्ता मागा. हो नाही तर फालतू हे प्रकरण लय वाढत जाते बरं. आला म्हणलं, आला गुरुजी आला म्हणलं ते. हो पाहिजे या देऊन या म्हणलं, बसा बसा बसा, तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. मला काही येतात काही नाही, बसा बसा. का तिकडे काय इथंच बसा ना, बसा बसा या पुढे या खुर्चीवर या. नाही नाही बसतो नाही तर बसतो. हो खिडकी आहे, हवा आहे ती. सांगा ना काय होता विषय, मग काय साठी बोलावलं म्हणलं. हा काय आता मुद्द्यावर तुम्ही कसं आहे, जास्त बोर नाही करतात ना. हो बातच लोक मग बोर झालं. तर मी काय म्हणतो, आपला जे वावराचा रस्ता आहे ते का म्हणलं काही वर्षाचा आहे. मला आता इथं 5-6 वर्ष झाली या शाळेतनी. मी पाहूनच राहिलो आता सगळं, मी आता पाहिलेलं आलो. असं प्रकरण काहीच घडलं नाही. तो म्हणते पुरा रस्ताच ब्लॉक केला म्हणते बा. लोकांना जायला रस्ता नाही ठेवला म्हणते. अरे गुरुजी तुम्हाला नाही माहिती, तुम्ही वावरात येऊन पाहा ना, 1.5 हात जागा सोडी द्यायला रस्त्यानं. हो तिकून बबनराव जरासाही बी जागा देत नाही. म्या म्हणलं बा जा ऐकून. तरी मी गधे घोडे हे ते सगळं जाऊ देतो. पण लोक काय जरासं का आपण बोट दिलं तर मनगट पकडते ना. मग गाडी बैलन ट्रॅक्टर जेसीबी म्हणजे काय अथरी आहे का, माय का पीक म्हणलं का मातीत घालतात का ते. म्हणून म्या ते कसं बेफाटी रोईली मदत मी. म्या काय लोखंडी हे केलं का त्याला कंपाऊंड. तसं नाही देऊ म्हण भाऊ, गाडी बैल जाऊ द्या लागेल ना. खताचे पोते नाही ते का डोक्यात नेणार का माणूस. हो, असं सांगा, तुम्ही सांगा ना. तुम्ही नेसान का इतकं दूर. किती दूर आहे त्याची वावर तिथून. अरे मग मी का नाही म्हणतो का, मला काय समजत नाही. पण आता मी 1.5 हात जागा सोडतो, त्यानं सोडा तिकून बबण्यानं. 2 जण जातील तिथून बरोबर गाडी बैले जाऊ शकते. पण ते ऐकत नाही तर मीच कसं काय ऐकणार मग. नसते बा दरवर्षी तिथूनच जात जाय गाड्या. आणि तू म्हणलं यंदा फालतूचं काम करून राहिला. हो तेवढा रस्ता ते सोडून दे, तेवढा जाऊ दे. फालतू वांदेवाडी काही करू नको, आमच्या डोक्याला काही ताप लावू नको. अरे नाही ना बा, म्या कायले ताप लावला लोकायले. लोक मागा लागलेत ना हात धुवून. हो त्याला वाटते कसा जाईन कसा जाईन. म्या 1,20,000 रुपयात वावर केलं. मला पीक नाही काढला काय सांगा बा तुम्ही. असं या वावरातून लोकायला जर इकून जाय तिकून जाय. आता 4-5 ढोर घातले त्या संत्यानं. हो बरं झालं मी तिथं होतो, नाही तर ते 100% सगळं खाण माझ्यात गेलं होतं. हो आज वाचलो मी, म्हणून म्हणलं मला इकडे तिकडे जाता येत नाही, काही नाही यायनं हैराण करून लावलं मला. नाही तसं नसते देऊन भाऊ, ढोर वासरू हे ते कास्तकारी म्हटलं चालते या गोष्टी बारीक चिरीक. पण आता तुम्ही रस्ता जाऊ तुम्ही जाऊ देत नाही. असं नाही चालत ना. आता कायद्यानुसार तुम्हाला मुकाट्यानं रस्ता जाऊ द्या लागते. होता तिथं. तुम्ही कसं काय म्हणता ते एवढं लहान असं त्या बबनले काय म्हणणार आपण. नाही बा तुम्ही काय म्हणता गुरुजी, जाऊ द्यायचं ना. उद्या मी हे बा द्यायला ट्रक जाईन असा रस्ता करून देतो. माही नुकसान भरपाई लागन, आणि डबल जर काही नुकसान वावरातलं झालं तर ते तुम्हाला भरून द्या लागन, समजलं का. ते जर नसन पटत तर मला 1,20,000 रुपये देऊन द्या. मी इथून चालला जातो, मला काही घेऊन देणार नाही. हो काय करणार. आणि दुसरी गोष्ट, माया जी आता पराठीचं बियाणं आणलं, मी सोयाबीनचं आणलं, आणि बाकी मी नागरटी केली, वाई केली. आता लोक माझी मजुरी, मा बायकोची मजुरी, आम्ही कामं केले. हो जे काय खर्च आहे ते मी काढतो, आणि तेवढे मला पैसे देऊन द्या. काय 2-2.5 लाख निघन मी इथून चालला जातो. हो बाकी मला काही घेऊन देणार नाही. बाबा चांगली गाडी टाकली पाहिजे ना. सांगा अरे काय बोलता काय मजाकचा विषय आहे काय. अरे बाबा हे काय डोक्याला ताप लावला रे बा, काय लिहायला हे. अरे बा मी म्हणतो ते पैसे का आमच्याजवळ आहे का, ते सरकारी खात्यात जमा केले म्या. मग आता फक्त तुला 11 महिने वावर वाया लागते, नंतर मग आम्ही दुसरी घराशी बोलतो. आमचं काय ते का मा घरी आहे ते पैसे. मग तुम्ही सांगा मी काय करू. हो मग आता मी वावरातून जर जाऊ देईन तर नुकसान भरपाई देजा मला. मग तू तुझा मुद्दा म्हणून नुकसान करशील बा. मग आता हे का भरपाई देणार आहे तुले. म्हणजे असे नाही तसे नाही, मग मी काय करू. हो मी फक्त पाऊलवाट देऊ शकतो, याच्यापेक्षा काहीच देऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग नाही तर तुम्हाला पटत नसं, 2.5 लाख द्या, मी चाललो उद्याच. मला काही घेणं नाही. आपण लोक म्हणते काही खोटं नाही रे नाही का. होणार लय किराक म्हणून दिसून आला हे. होणार स्वतः हाय साईन लोकांना करते वाटतं बा. अरे रे का देव मग तू अशी कामं नको करू राजा. अरे समजदारीनं घे ना बा. असं सुद्या मतीनं लोकांना जाऊ देत जाय, येऊ देत जाय. एक परी लाकूड फाट्या ठोक म्हणतात नाही, आम्ही तारा बांधतो बा, आणि त्याचा रस्ता जाऊ देतो. वावरात कोणी येणार नाही. एक काम करा तुम्ही, सरळ मोजणी करून टाका वावराची. हो हे नाही ते नाही. 4 एकर आपलं वावर भरलं तेवढं आपण घ्यायचं, आणि उरला तर रस्ता द्यायचा. काऊन की मी सांगतो गॅरंटीनं, हे वावर तुमचं शाळेचं शासनाचं लय लोकांना दाबलेलं आहे. हो मी सांगतो ना, बबन गिबन सगळ्यांना दाबलेला आहे वावर, जिकडे आपापल्या कोपऱ्याकून. तुम्ही मोजणी आणा, आणि मोजणीनुसार त्याला किती रस्ता द्या. मग माय नुकसान झालं तर मला काही घेणं नाही. तसं म्हणजे मोजणी करायची मग रस्ता द्यायचा नाही का, असं म्हणलं ना. बस 4 एकर वावर टन मोजून घ्या, आणि मग एक बरी जे रस्ता होता तिथून काढा. हो बबनच्या वावरात रस्ता निघते, मी सांगतो गॅरंटेड. हो काऊन की ते अलीकडे आला, आणि शाळेचं त्यानं 2 वही जागा दाबल्या, 100% रस्ताही त्यानं दाबला, आणि चालला रस्ता पुढे शाळेच्या वावरात. मोजणी करा, नाही तर 2.5 लाख द्या, नाही तर मी बंद मारतो. बरं म्हणजे आता तुम्ही म्हणणं आलं की एक तर मोजणी करून रस्ता देऊन द्यायले, नाही तर मग माझे पैसे द्या. बरं आता पैसे तर काही देऊ शकत नाही, पैसे तर गेले तिकडे. बरं पाहू आता याच्यातून काय मार्ग निघते तर. एक तर मग मोजणी आणू, मोजून घेऊ, नंतर पाहू काय करायचं रस्त्याचा. ठीक आहे ये मग आता. चला गुरुजी म्हणलं, पोट्टा आला जेवायला घरी, झाली म्हणलं सुट्टी द्यायले. काय करायचं आता, चालायचं का कसं करायचं म्हणलं. कोण राहिलं काय आता अजून.
आता कोण येणार आहे? झालं ना आता, बाकीचे तर आपापल्या कामोकामी गेलेले आहेत. हो, आपण वावरावाले चौघ जण, लाईनी पाटील आहे उपसरपंच, तंटामुक्तीवाले अध्यक्ष, कधी दिला पाहिजे मग काय पाहिजे आता बाकीचे. चला आता, हा झाली सुट्टी, चला. बरं, पण ते आला का नाही देऊ म्हणून, आलता गेलता का काही पत्ता गिता काढला कधी दिला पाहिजे? हा हो, काही भेटपूट झाला का त्याची? चर्चा गिर्चा काही मारते गिरते गेलता का नाही म्हणलं? येते म्हणे ते, येते म्हणे. मारतीला फोन लावला होता म्या. हो, गुरुजीने फोन लावला तर त्यानं हो म्हणलं म्हणे, 5-10 मिनिटात येतो म्हणलं म्हणे. हो, आता काय होते काय सांगा म्हणा. आता तेच नाही आलं तर मग काय फायदा? हा हो, त्यानं यायला पाहिजे, गुरुजीने त्याला सांगायला पाहिजे, तर मार्ग वेळ लागेल काहीतरी. हा हो, पण तरी म्हणलं जरा कोशिश चांगली करा एवढे, कसा रस्ता आपल्याला भेटलाच पाहिजे बरं. नाही, अरे रस्ता तर देणंच आहे, रस्ता तर केल्याशिवाय सोडायचंच नाही आपल्याला. हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त. हो, चला चला आले का? हो, चला म्हणलं ऑफिसमध्ये बसून घेऊ. हो, गेला म्हटलं आता मारुतराव गेले आणि ती देव म्हणे गेला. हो, सांगा आता काय सांगतो मी तुम्हाला, ऐका त्या. चला. नाही नाही मामा जेबा, कसं आहे बसायला टाईमच नाही आता आम्हाला. कसं आहे, काय निर्णय झाला नेमका हो तेवढं क्लिअर करून टाका. हो, म्हणजे कसं पुढच्या कामी लागून जातील ते. मी तेच म्हणतो, कसं आहे आम्हाला आता टाइम नाही. हो, तुम्ही सांगून द्या काय म्हणलं त्यानं. हे बा म्हणालेच तयार नाही ते. रस्ता द्यायची त्याची मानसिकता दिसून नाही राहिली मला. हो, त्याचं म्हणणं एकच झालं, मॅडम तू रस्ता देत करून नाही नेहमीप्रमाणे आहे ते म्हणते की बा या रस्त्यातनी अतिक्रमण झालेलं आहे म्हणते. बबनराव म्हणा किंवा बाकीचे इथं आलेले आहे, वावर आपलं 4 एकर भरत नाही, त्याची मोजणी करून द्या मला आणि त्याचा किती रस्ता असेल तेवढा त्याला घेऊ द्या. हो, नाही तर माय मला पैसे वापस द्या. हो, मी इथून निघतो. देऊन टाका ना बा, देऊन टाका. हे बा एका पायावर देऊन टाका. किती होते ते? 1,20,000 ना. देऊन टाका दिले, मी करतो वावरते. हा हो, कोणी करते आमच्यापैकी? हा सांगा म्हणलं, तुम्ही पैसे द्यायला म्हणा, घेऊन घे म्हणा. हे बा म्हणसान तर मी बी देतो पैसे. 21 देऊन द्या, त्याला लवकर रवाना म्हणा इथून. हो झालं मग. हे बा बिना औषधाचं खांड फुटलं. राजा तुम्ही ऐकतही नाही बा, मी पुढचं सांगत राहिला तर अरे ते काय म्हणते मला 21 नाही पाहिजे. हो, आता बी भरण आणि बाकी खत आणि ते त्यानं लावगण केली आणि ते बैलाचा खर्च, माणसाचा खर्च, मजुरीचा खर्च, ते सगळं मला 2.5 लाख रुपयाच्या आसपास खर्च आला म्हणे. तेवढे मला वापस द्या म्हणे. अरे बाबा, हे तुलाच मस्त झालं. ज्या 1.25 लाखाची डायरेक्ट 2.5 लाखच होती नाही का? हो ना, 15 दिवसात मी तिकडे. अरे पण राजा हे कसं काय करू राहिला ते? तुम्ही का त्याच्या मनात कसे काय करू राहिले? मग मी तेच म्हणलं ना तुम्हाला, आता कसं आहे, एक तर आपल्याला मोजणी आणा लागणार आहे. हो, ते मोजून घ्यायचं ओरिजिनलमध्ये, तक्रार करायची त्याची आणि तक्रार करून ते मोजमाप करून कायमचा रस्ता क्लिअर करून टाकायचा. पाहिलं का गेलं मग, बरसातच गेली मग तर. अरे म्हणलं 15 दिवस जायचे तर मग कसं होईन हे? हा मोजमाप काही होईन, काही आमच्या ताब्यात येईन, रस्ता काही भेटन. आपण मग त्यानं पर्याय बरोबर ठेवले ना. ते म्हणजे एक तर 2.5 लाख रुपये द्या, नाही तर मग वावर मोजणी करून त्याला रस्ता द्या. हो, जर निघाला तर. नाही मग नाही बसत चालते. तक्रार हे बा द्या तुम्ही, भलाई त्याच्याबद्दल नाही म्हणणं आम्ही, मोजणी आणा, काही विषय नाही. हो, पण आता हे रस्ता त्वरित कसा तयार होईल हे पहा तुम्ही पहिले. त्वरित म्हणजे आता एकाच दिवशी थोडी भेटणार आहे. हा शांताराम भाऊ, आपल्याला अर्ज करायला लागेल, नियमानुसार ते काम होईल बा. हो, आता लेट पण थेट होईल, पण करा तर लागेल नसते. ते करा तुम्ही, त्याचा अर्ज द्या आणि ते वावर मोजून घ्या. त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. हो, फक्त म्हणलं आता आम्हाला आमच्या मनानं करू द्या काय करायचं ते आता. हो, आम्ही आमच्या पद्धतीनं आता काय करायचं ते करतो. तुम्ही नियमानं अर्ज देऊन द्या, असंच आहे म्हणा बा, वावर मोजणी करून द्या आमची, बस झालं काम. हो ठीक आहे ना, मग मी मारतीला घेऊन जातो एक दिवस आणि ते 1-2 दिवसात टाकून देतो. झालं, बस झालं. मग आता आम्ही पुढे काय करायचं हो आम्ही पाहू आता. हो, JCB घेतो डायरेक्ट, ट्रॅक्टर गिक्टर पेरण्या घेऊन सारखं जातो आम्ही तिथं. हो, त्याला एका शब्दात सांगतो, चाल होय बाजूनं रस्ता करू, पाहून घेऊ पुढची पुढे ना. भांडणं उपस्थित्या करू नका काही विनाकारण फालतूचं. हो, नियमान होऊ द्या, जरा वेळ लागेल त्याला. नाही अरे हे बा गुरुजी, निरा कोळल्या धमक्या द्यायच्या, फक्त तोंडात जोर आहे त्याच्या. आम्ही गेलो का नाही, सारखा बाजून होते ती. हा पाहू तर द्या आता काय होते तर. तुम्ही पाहता खरी गंमत त्याची. बरं पाहा, मी तर काही म्हणत नाही तुम्हाला. हो, मी आता नियमाप्रमाणे तुम्हाला रस्ता कसा भेटेल याच्यासाठी मी अर्ज करतो आणि त्या नियमानं आपल्याला चालतो. हा, तुम्हाला काय तुमची पद्धत तुम्ही पहा. नाही तुम्ही अर्ज देऊन द्या तिकडे. हो, आम्ही पाहू याचं काय आहे आता. हो, याले माणूस किती रस्ता देऊन नाही राहिला. हो, सरळ JCBच घालतो आम्ही आता. हो, पाहून घेऊ पुढची पुढे. हा चला म्हणलं. हो, दे भाऊ, चला म्हणलं ते झुंबरला फोन करा आणि चला ट्रॅक्टर तयार झाला आता. पेरणी घेतली की निघाल्या, माझ्या बॅगा टाकून देतो. हो, काशा इथंच आहे. हो, चला मग करा म्हणलं लक्ष्मणराव. हो, झुंबरला फोन करा, चल मला JCB घेऊन लवकर रस्त्यावर. हो, निघालेच मग तिकडे डायरेक्ट. बरं द्या. हा, लस झाला आहे तुमच्या गावाला यायचं. हा, अजून घेऊन यायला लागतो ते लाईने सुईने बोट्टे पाट्टे पायण्यातले गिण्यातले. हा, अरे काय जीव घेता महाराजा? हा, JCB ट्रॅक्टर का अंगावून नेता का माया तुम्ही? हा, हे पा म्हणलं तुम्हाला सांगून राहिलो, रस्ता मी देणार नाही. मा अंगावून एक तर ट्रॅक्टर गेला चालते, पण मी इथून हटणार नाही, सांगून राहिलो तुम्हाला. हा, तुम्ही काही करा बस करा भाऊ, नाटकं बस करा म्हणलं काय. हो, आता लोक लय ऐकलं तुमचं काय. हो, आता ऐकणार नाही. JCB तयार आहे, रस्ता तयार होईल, त्याच्या मागे ट्रॅक्टर पेरणी घेऊन तयार आहे. बिलकुल पेरणं होईन आज लक्ष म्हणतं, समजलं का? हो, याच्या जर आळवा जर आला तर मग तू आहे मी आहे, सांगू राहिलो तुला आता काय. हो, आता शिल्लकपणा करायचा नाही तो. भाऊ दादा, तुम्ही काय म्हणजे काय नवऱ्याला धमकी देऊन राहिले का? हा, हे म्हणलं सगळं घासून देईन म्हणलं मी रिपोर्ट. नवऱ्याला काय झालं तर? हा, एक तर माझ्या डोक्याचं काम बरोबर नाही, सांगून राहिलो तुम्हाला. हा, मला का काही माझी BP लो खाली वरे गेली, मला का काही झालं म्हणलं. हा, तुम्ही ध्यान ठेवा काय. हो, धमकी देऊन राहिले तुम्ही, माझी छाती धडधड करून राहिली आता. ते का बापत माय भिंत. हो, नाही आता अटॅक माही. अरे बा म्हणलं आम्ही काय मारायला आलो का? अरे फक्त रस्ता द्या म्हणलं. आम्ही सुद्यामतीने सांगितलं, ऐकून नाही राहिला तुमच्या घरचा बात, मग आम्ही काय करावं? नाही आबाई, तुम्हाला सांगून राहिले मी सुद्यामतीनं, तुम्ही इथून लवकर निघा. एक जर इथं थांबला, जे थांबले त्याची मी नाव टाकून रिपोर्ट देणार आता. हा, मा वावरात येऊन मा नवऱ्याला मारलं म्हणून. हा, हातान डोके फोडून आम्ही सांगू राहिलो आता. हा, मला का काही झालं, माझ्या काय जीवाचं भलं वाईट झालं. हा, सगळ्याला मी जेलात नाही पाठवून नावाची नाही म्हणलं चंपा मी.
अरे आम्ही बोललो का बाई तुमच्या संग? तुमच्या संग बोललो का? आम्ही देवमन संग बोलू राहिलो, तुम्ही काय मंदा बोलू राहिले? आमचं काम, आम्ही आता रस्त्याचं आहे म्हणून आम्ही मागून राहिलो हक्काचा रस्ता, आणि तुम्ही अडवता म्हणजे असं कसं काय? ते गुरुजीला म्हणता पैसे द्या आणि असं करा. पैसे कसे काय देणार आहेत ते, आणि कसा काय रस्ता देत नाही तुम्ही? जे रस्ता कायमचा आहे पहिल्यापासून ते होईल. मग मी का नाही म्हणून राहिलो का? माय वावर मला 4 एकर मोजून द्या म्हणा शाळेचं. मला 4 एकर मोजल्यानंतर जर रस्ता निघाला तर मी द्यायला तयार आहो, नियमानो. तसा मी देत नाही, मा वावरात रस्ता नाही. अरे बा, अरे भाऊ तुम्ही बा शिल्लकपणा करू नका. मोजणं गिजणं काही होईन ते मोजणं. 8 दिवस तर मोजायला लागायचं होय. त्याला आता अर्ज द्या, मग ते येतील, मग ते नोटीस पाठवतील 4 बाकीच्या शेजाऱ्याले पाजाऱ्याले, मग ते मोजणी लिहीन. तिथं तर माय मला सगळं पेरणं पाणी गेलं मातीत माय. मग म्या काही लागून करा पेरणं करा. मग आता मी हातभर रस्ता दिला ना तुम्हाला 1.5, तिथून जाण तुम्ही, बाकी गेले तसे. मग हो, मी हे बा नियमाच्या पोळ्याला जात नाही. मला नियमानुसार माय वावर 4 एकर मोजून पाहिजे. त्याच्यानंतर मी जे काय रस्ता निघन ते द्यायला तयार आहो. ऐकत नाही आता हे, नाही का? बरोबर, ठीक आहे. मग आता बा तुम्ही बाजून सटकन काय JCB सुरू करायला तुम्ही आता. चला हो बाजून लवकर. बोलायचं नाही शिल्लक गाव. बाई म्हणलं हे बा आम्ही तुमच्याशी बोललेलो नाही, तुम्ही बाजून लवकर काय, लवकर बाजून. बरोबर येऊ द्या. तुम्ही काय म्हणतो? तुम्ही व्हा म्हणलं बाजूला. मी हवा आडवी, कोण येते महागावर ट्रॅक्टर घेऊन पाहतोच त्याला आता. या म्हणलं कोण आहे JCB वाले, कोण आहे आणा महागावर. घ्या माझी जीवात, महागावून गेल्याशिवाय पुढे वावरात जाणार नाही. समजलं का? मी इथं हा उभी इथंच राहीन. सांगा आता काय करायचं. कर हिंमत, सुरू कर म्हणलं. काही घ्यायचं नाही, धमक्या फोडल्या धमक्या आता, काही टेन्शन घ्यायचं नाही. कर तू सुरू कर, फक्त आता पाहून घेऊ आता पुढचं पुढे. रस्ता झाला म्हणजे झालाच पाहिजे आज. तर कर सुरू कर JCB.